नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सार्वजनिक बांधकाम विभाग शेणे येथे मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? रिपब्लिकन सेनेचा सवाल. वाळवा तालुक्यातील शेणे तालुका वाळवा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेणे ग्रामपंचायत तसेच रिपब्लिकन सेनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग ईश्वरपूर येथे दिनांक 19 मे 2025 रोजी निवेदन देण्यात आलं होतं. या निवेदनामध्ये जिल्हा परिषद शाळा भीमनगर, ज्योतिर्लिंग मंदिर, पाण्याची टाकी, स्मशानभूमी तसेच ज्योतिर्लिंग किराणा स्टोअर्स या ठिकाणी तात्काळ गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग बसवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच आश्वासक उपाययोजना करण्यात येतील असं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करण्यात येतोय. सदर रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून गतिरोधक नसल्याने दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. 2 दिवसापूर्वी येथे दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. सुदैवाने मागून कोणतेही वाहन न आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत रिपब्लिकन सेनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी लवकरात लवकर गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग बसवण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.